हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हॉटेल टूर आणि रूम टूर आमचा बघितला असेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुघल गार्डन, तुलिप गार्डन आणि दल लेक दाखवणार आहे, जे खूप सुंदर आहे. आता हा प्राईस चार्ट आहे मुघल गार्डनचं, कारण आपण सगळ्यात पहिले मुघल गार्डन बघणार आहोत. हे आहे मुघल गार्डन. इकडे टोटल 3 गार्डन्स आहेत आणि एका साईडला दल लेकचा हा व्ह्यू आहे आणि दुसऱ्या साईडला डोंगर आहेत उंच उंच. खूप छान अशी फुलं आहेत आणि फाउंटेन्स वगैरे पण आहेत इकडे आणि परिसर खूप मोठा आहे आणि खूप छान वाटतं आहे बघायला. हे गार्डन टोटल 3 बाग्समध्ये डिवायडेड आहे. एक आहे शालीमार बाग, एक आहे निशाट बाग आणि एक आहे चष्मेशाही. आता या व्हिडिओमध्ये मी फक्त आणि फक्त निशाट बागच दाखवलेला आहे, कारण ॲक्च्युली आम्ही हा जो व्हिडिओ करतो आहे तो डायरेक्टली एअरपोर्टहून आल्यानंतर करतो आहे, म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगरला उतरलो त्याच्यानंतर, कारण आमचा चेक इन टाईम थोडा लेट होता हॉटेलचा. सो आम्ही इकडे खूप टायर्ड होतो आणि जास्त फिरायची ताकद नव्हती तेव्हा. सो येस, त्यामुळे एवढंच दाखवलं आहे मी याच्यात. याच्यानंतर आम्ही टुलिप गार्डनला गेलेलो होतो डायरेक्टली. आता आम्ही आलो आहोत तुलिप गार्डनमध्ये. हे एशियातलं सर्वात मोठं तुलिप गार्डन आहे. इकडे खूप कलरफुल फुलं आहेत, खूप छान वाटतं बघायला. एका साईडला इकडे उंच उंच डोंगर आहेत आणि एका साईडला दल लेकचा व्ह्यू दिसतो आणि एवढे छान कलरफुल फुलं असल्यामुळे या निसर्गावर एक वेगळीच भर पडते आणि खूप छान सिनेरी अशी क्रिएट होते. हे गार्डन 1 महिन्यात चालू असल्यामुळे इकडे लोकल्स आणि टुरिस्टची खूप गर्दी होते. जो कोण भारतीय या गार्डनमध्ये येईल त्याला नक्कीच अभिमान वाटेल, कारण हे गार्डन भारतातल्या स्वर्गात म्हणजेच काश्मीरमध्ये आहे. या तुलिप गार्डनमध्ये 1.5 to 1.8 मिलियन तुलिप्स आहे, जे खूप जास्त आहे आणि खूप छानही आहे. प्लस हे तुलिप गार्डन 16 मार्चला एक्सपेक्टेडली ओपन होतं आणि फक्त 1च महिना ऑलमोस्ट ओपन असतं. त्यामुळे हे बघायला पर्यटक खूप लांबनं येतात व लोकल लोकं पण तिकडची गर्दी करतात तिकडे तुलिप गार्डनमध्ये. हीच त्या गार्डनची स्पेशलिटी आहे, कारण ह्याची ड्युरेशन पण खूप कमी आहे, त्यामुळे खूप गर्दी होते. जर तुम्ही काश्मीरमध्ये येत असाल आणि तुलिप गार्डन ओपन असेल तर नक्की म्हणजे नक्कीच या प्लेसवरती. तुमचा अनुभव खूप छान होईल इकडे आल्यावरती. व एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज घाण करू नका, कचरा टाकू नका. ठिकठिकाणी डस्टबिन्स आहेत तर त्याचा वापर करा आणि टुलिप गार्डनला स्वच्छ ठेवा. आता आपण दल लेकच्या इकडे आलेलो आहोत शिकारा राईड करायला. इकडे खूप फेमस राईड आहे ही आणि इकडे आमची ॲक्च्युली ही राईड कॉम्प्लिमेंटरी आहे आमच्या पॅकेजमध्ये. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे आम्हाला 1 तास ही राईड कॉम्प्लिमेंटरी आहे. 45 मिनटं आम्ही दल लेक फिरू शकतो आणि 15 मिनटं आम्ही मार्केटमध्ये फिरू शकतो. आता आम्ही बोटमध्ये एंटर केलेले अशा प्रकारे. जर तुम्हाला अजून जास्त वेळ बसायचं असेल तर तुम्ही त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पे करू शकता. डिपेंड्स ऑन युअर टाईम, जेवढा वेळ तुम्हाला हवा आहे. जर तुम्हाला पूर्ण दल लेक फिरायचे असेल तर भरपूर टाईम लागतो. या दल लेकवरती हाऊस बोट्स वगैरे पण खूप असतात आणि इकडे जसे तुम्ही शिकारा राईड स्टार्ट कराल तसं आजूबाजूला तुमच्या खूप वेंडर्स येतील, कावा घेऊन, फ्रूट्स घेऊन, किंवा मग फोटो काढणारे फोटोग्राफर्स पण. आम्ही काही फोटो काढलेसुद्धा आहेत, जे तुम्हाला मी एंड ऑफ द व्हिडिओ दाखवतो माझे फोटोज काही. आणि ही बोट बघा किती छान लक्झुरियस वाटते आहे. आणि इकडे ह्या बघा हाऊस बोट्स, ज्याच्यात तुम्ही नाईट स्टे करू शकता. बाय द वे या बोट्स कुठे फिरत नाहीत, पण एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही नक्कीच स्टे करू शकता. आता आपण मार्केटमध्ये एंटर करतो आहे दल लेकच्या. इकडे खूप छान छान गोष्टी मिळतात, पण थोड्या कॉस्टली आहेत, पण गोष्टी खूप छान आहेत. क्वालिटी एकदम बेस्ट आहे, तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ही दल लेक 16 to 18 स्क्वेअर किलोमीटर्सवरती पसरलेली आहे. जर तुम्हाला ही पूर्ण दल लेक शिकारा राईडनी कवर करायची असेल तर तुम्हाला 2 ते 3 तास ॲप्रॉक्स लागतात कवर करायला.
इकडे जर तुम्हाला कुठले फोटो काढायचे असतील काश्मीरी ड्रेसमध्ये तर पर फोटो त्याची कॉस्ट आहे ₹150. ड्रेस वगैरे सगळं त्याच्यात इन्क्लुडेड असतं. या लेकमधनं तुम्हाला स्नो माउंटेन्सचा व्ह्यू आणि सिटीचा व्ह्यू खूप छान दिसतो आणि लेक पण खूप क्लीन आहे. आता आमची राईड इकडे संपती आहे. आता मी तुम्हाला काही फोटोज शेअर करतो माझे या लेकमध्ये काढले. हा व्हिडिओ या फोटोज सकटच संपतो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन हिट करा जेणेकरून मला माझ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील. तोपर्यंत बाय बाय. ॲट दी एंड एक फॅक्टसोबत संपवतो हा व्हिडिओ. हा जो फोटो आहे तो वर्ल्ड्स ओनली फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे जे दल लेकवरतीच फ्लोट करतं आहे श्रीनगरमध्ये. हे पण एक अचीवमेंट आणि एक अभिमानास्पद गोष्ट आहे भारतासाठी की ही गोष्ट काश्मीरमध्ये आहे म्हणजेच भारतात आहे.